रमाबाई 4 दिवसांपूर्वी एका प्रायव्हेट कंपनीतून रिटायर झाल्या होत्या. दिवसभर कामाची सवय असल्यानं रमाबाईंना दुपारी कंटाळा येऊ लागला आणि त्यामुळे अशाच एक दिवस दुपारी त्या त्यांच्या खोलीतून हॉलमध्ये आल्या तर त्यांची सुनबाई शुभांगी ही लोकर घेऊन तोरण विणत बसलेली. त्या तिच्या हातातून अर्ध विणलेलं तोरण घेत म्हणाल्या, "आता हे मला दे आणि मला शिकव, हे कसं तयार करते तू?" शुभांगी अगदी हसतच बोलली, "काहीही काय नानी, मी आहे ना करायला, तुम्ही कशाला करता?" असं बोलत शुभांगीने पुन्हा त्यांच्या हातातून ते तोरण घेतलं आणि ती विणायला सुरुवात करू लागली. रमाबाई काहीही न बोलता किचनमध्ये गेल्या आणि दोघींसाठी चहा करून घेऊन आल्या. शुभांगीला थोडं अवघडल्यासारखं झालं. रमाबाई शुभांगीला चहा देतच बोलल्या, "आधी चहा तर घे, नंतर मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे." शुभांगी थोडी गोंधळली. तिने चहा बाजूला ठेवला आणि आधाराला एका हातातली लोकर तशीच घट्ट पकडून काळजीनेच बोलली, "काय बोलायचं आहे नानी?" रमाबाईंनी तिच्या हातातील लोकर खाली ठेवली आणि खालचा चहाचा कप तिच्या हातात देत आवाजातच थोडी जबर आणत बोलल्या, "आधी चहा घे म्हटलं ना, आधी चहा घे, नंतर बोलते. काय बोलायचं आहे ते तुला सांगते." त्यांच्या आवाजाची वचक तिच्यावर लग्न झाल्यापासूनच होती. तिने खाली बघतच चहा घेतला. आता शुभांगीची त्यांना पुन्हा विचारायला सुद्धा हिंमत होईना. काय बोलायचं आहे? तिचा गोंधळलेला चेहरा पाहून रमाबाई प्रेमाने तिला समजावत बोलल्या, "शुभांगी, आजपर्यंत तुझ्यामुळे मी माझं काम करू शकले. सर्व्हिसला असल्यामुळे घराला मला जास्त वेळ देता आला नाही. गेली 20 वर्ष तू एकटी ह्या संसाराचा गाडा ओढतीयेस. संसार आपल्या दोघींचा, पण तू कधीच घरात भांड्याला भांडं वाजवू दिलं नाहीस. कधीच माझा शब्द मोडला नाहीस. मी जेव्हा दुसऱ्यांच्या सुना पाहते तेव्हा मला माझाच अभिमान वाटतो. तू माझी सून आहेस याचा." सासूबाईंच्या तोंडून स्वतःच्या कामाचं कौतुक ऐकून शुभांगीचे डोळे पाणवले. ती डोळे पुसतच बोलली, "माझ्यापेक्षा तर तुम्ही जास्त काम करत होता सासूबाई." "नाही नानी, मी वेगळं असं काहीच केलं नाही. मी फक्त माझा संसार केला आणि माझं कर्तव्य पूर्ण केलं इतकंच." शुभांगीचं निर्मळ मन पाहून रमाबाईंचेही डोळे पाणवले. त्यांनी चष्मा काढला आणि डोळे पुसत स्वतःला सावरतच म्हणाल्या आणि शुभांगीला समजावत बोलल्या, "शुभांगी, 20 वर्षाची होतीस जेव्हा तू ह्या घरात माप ओलांडून घरात आलीयस आणि तेव्हा बघता बघता 20 वर्ष ओलांडलेली ही माप शुभांगीला कळेना. रमाबाईंना नक्की काय बोलायचं आहे?" तिने अगदी गोंधळूनच विचारलं, "नानी, आज अचानक हा विषय का काढला तुम्ही?" रमाबाई तिचा हात हातात घेऊन बोलल्या, "आज मी तुला सांगतीये, जी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवलेली ती मी पुन्हा घेतीये आणि तुला या जबाबदारीतून मोकळं करतीये." शुभांगी गोंधळली. तिची सैरभैर नजर पाहून रमाबाई शांतपणे बोलल्या, "आजपासून तू तुझं स्वप्न पूर्ण कर, स्वतःसाठी जग." शुभांगी गोंधळूनच बोलली, "माझं काहीच स्वप्न नाही आहे नानी, मी माझ्यासाठीच तर जगतीये." रमाबाईंनी तिला हाताला धरून त्यावेळी त्यासुद्धा तिच्या शेजारी उभ्या राहिल्या. शुभांगी रमाबाईंकडे गोंधळूनच पाहत होती. रमाबाई आरशाकडे बोट दाखवत बोलल्या, "पाहिलं, आरसा कधीच खोटं बोलत नाही. घरात आलेली आहेस तेव्हा 40 किलोची तू आता 80 किलोची झाली आहेस." शुभांगीला आरशामध्ये रमाबाई तिच्यापेक्षा खूपच बारीक दिसत होत्या. ती नेहमी स्वतःला आरशामध्ये पाहायचं टाळायची, पण आज असं स्वतःला निरखून पाहताना तिलाच लाज वाटत होती. रमाबाईंनी पुन्हा तिचा हात हातात घेतला आणि तिला समजावतच बोलल्या, "तू वाईट वाटून घेऊ नकोस. याला कुठेतरी आम्हीच जबाबदार आहोत. घरातल्या सर्वच एकटीनं करणं सगळं सोपं नसतं. नखरेल नवरा, सोवळ पाळणारा सासरा आणि हट्टी मुली, शिस्तीची सासू, या सगळ्यांची मर्जी राखताना तू कधी स्वतःकडे लक्षच दिलं नाहीस किंवा तुला तसा वेळच मिळाला नाही.
खरं तर ही गोष्ट मला आधीच बोलायची होती, पण फक्त बोलून फायदा नव्हता. त्यामुळे आता बोलतीये मी. तू स्वतःसाठी वेळ काढ. आता तुझ्यासोबत मी आहे. शुभांगी एकदा आरशाकडे तर एकदा आरशातल्या त्या फ्रेमकडे पाहते आणि त्या फ्रेममध्ये असणाऱ्या तिच्या लग्नातल्या फोटोकडे बघत होती. बघून कोणालाही वाटलं नसतं की ही तीच आहे म्हणून. तिचं निरखून बघणं चालू होतं की शुभांगीचा फोन वाजला. फोन ठेवल्यावर शुभांगी गडबडीत बोलली. बाळाचा फोन होता. आईची तब्येत ती बोलता बोलता थांबली आणि तिचे डोळे पाण्याने भरले. रमाबाई काय समजतायत, काय समजून गेल्या. त्या गडबड करत बोलल्या. तू जा लवकर. जा आणि तिकडेच मुक्काम केलास तरी चालेल. शुभांगीने खोचलेली साडी झाडली, केस विंचरले, हातात पाकिट घेतलं आणि खाली आली. 1 तासानंतर तिच्या आईच्या घरी पोहोचली. 2 दिवसांपूर्वीच ती तिच्या आईला भेटून गेलेली आणि आज पुन्हा आईला घोर लागल्या याचा भावाचा फोन आला. ती पोहोचली तेव्हा आईचा नुकताच डोळा लागलेला. तिन्ही भाऊसुद्धा कामावरून घरी आलेले. तिने पाणी पिलं आणि आईच्या उशाशी बसून राहिली. आईच्या सुरकतलेल्या कपाळावरून, पांढऱ्या फटफटीत केसांवरून हात फिरवत ती तिथेच बसून होती. थोड्या वेळाने तिच्या आईने डोळे किलकिले करून पाहिलं. समोर आपल्या लाडक्या लेकीला पाहून तिची विचारपूस करण्यासाठी त्यांनी फक्त अलगद भुवया उंचवल्या. शुभांगी आईचे केस नीट करत गहिवरल्या स्वरातच बोलली. हो, बरी आहे मी. 3 भाऊ तरीसुद्धा आईचा जास्त जीव तिच्यावरच होता. तिच्या सहनशील, सोशिक स्वभावामुळे आईला नेहमी तिची काळजी वाटायची. आजही अंथरुणाला खेळून सुद्धा आईचा जीव तिच्यातच अडकलेला. तिच्याकडे पाहताना आईचे डोळे भरले. शुभांगीने आईचे अलगद डोळे पुसले आणि गहिवरल्या स्वरातच बोलली. काय होतंय आई? त्रास होतोय का? आईचे हलणारे ओठ पाहून शुभांगीने आईच्या ओठांजवळ कान नेला आणि तिला अस्पष्ट अडखळत काही शब्द ऐकायला आले. मला ना जमलं तू आईला बोलताना धाप लागली. पण आईला काय बोलायचं आहे ते शुभांगीला कळलं. तिने आईकडे पाहिलं. आईचे अर्धवट शब्द ऐकून तिच्या डोक्यात झिंझिण्या गेल्यासारखं झालं. खरं तर हीच गोष्ट आईने कितीतरी वेळा तिला बोलावून दाखवलेली, पण तिने नेहमीच दुर्लक्ष केलेलं. आणि आजही यावेळी आईने हेच बोलावं. आपल्यापेक्षा आपला जास्त विचार करणारे आपले जन्मदातेच असतात. या गोष्टीची प्रचिती तिला आज पुन्हा आली. तिने स्वतःचे डोळे पुसले आणि आईकडे पाहण्याचा प्रयत्न केला. आईचे खोलवर गेलेले डोळे पाण्यामुळे चमकत. बस त्या क्षणी शुभांगीने काहीतरी ठरवलं. तिने आईची मान थोडीशी वाकडी केली आणि खाली झुकून आईच्या कानात काहीतरी बोलली. तिचं बोलून झाल्यावर तिने आईकडे पाहिलं. आईचे डोळे पाण्याने चमकत होते. चेहरा असंख्य जाड सुरकुतलेल्या भरलेला होता. तरी फक्त तिच्या बोलण्याने तिला तिच्या आईच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरलेलं दिसलं. तिने थरथरत्या हाताने पुन्हा आईचे डोळे पुसले आणि प्रेमाने बोलली. यानंतर या डोळ्यात पाणी आणायचं नाही हा. आई तुला सांगते आणि तुला सांगितलेलं लक्षात ठेव. माझी वाट बघ. शुभांगीने पुन्हा आईच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. कपाळावर ओठ टेकवले आणि तिला जाते म्हणून खुणावलं. आईने अगदी अलगदच डोळे झाकून तिला चालेल असं वचन दिलं. शुभांगी लगेच तिथून घरी यायला निघाली. आईचे शब्द तिच्या कानात घुमत होते. ती आईच्या कानात बोलल्यानंतर आईच्या चेहऱ्यावरचं जे समाधान पसरलेलं होतं तो आईचा चेहरा तिच्या नजरेसमोरून जातच नव्हता. शुभांगी सरळ तिच्या बेडरूममध्ये गेली आणि कपाटामध्ये कपड्यांच्या खाली लाल कपड्यामध्ये काहीतरी बांधून सर्वांपासून लपून ठेवलेलं ते तिनं बाहेर काढलं. रमाबाई नुकत्याच बिल्डिंगखाली राऊंड मारायला आलेल्या. शुभांगीला आलेलं पाहून तिच्या आईची विचारपूस करण्यासाठी त्यासुद्धा वरती आल्या आणि हळूहळू शुभांगीच्या पाठी येऊन उभ्या राहिल्या. पाहता येत तर शुभांगी लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलेल्या घुंगरांवरून हात फिरवत होती.
त्यामध्ये काही फोटोही होते. रमाबाई आश्चर्याने खाली बसल्या आणि ते फोटो पाहू लागल्या. छोटे छोटे फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होते. तू कधी सांगितलंच नाहीस तुला कथक येतं ते, रमाबाई अगदी आनंदानेच बोलल्या. शुभांगी नाराजीने बोलली, तो भूतकाळ झाला आई. इतक्यात शुभांगीच्या मुलीचा आवाज आला, आई आई काही खायला दे ना. शुभांगी लगबगीने पुन्हा लाल कपड्यामध्ये ते घुंगरू आणि फोटो बांधून ठेवू लागली की रमाबाईंनी तिच्या हाताला पकडलं आणि मायेने बोलल्या, इतक्या वर्षानंतर यांना मोकळं केलंच आहेस तर आता यांचा मोकळंच राहू दे ना. मी पाहते तिच्याकडे. आणि त्या बाहेर गेल्या. शुभांगीने ते घुंगरू कपाळाला लावलं आणि नंतर त्यांच्यावर ओठ टेकवले. तेच घुंगरू तिच्या आईचाही जीव की प्राण होतं हे फक्त तिलाच ठाऊक होतं. तिनं ते घुंगरू फक्त आवरून कपाटात ठेवलं आणि महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघून आली. खूप वेळ येता जाता तिने हा कथक क्लास पाहिलेला. त्या गुरुजींचं खूप नाव होतं. त्यांची नॅशनल चॅनलवर मुलाखतसुद्धा झालेली. शिकायचं तर यांच्याकडूनच तिने अगदी मनाशीच ठरवलेलं. ती गेली तेव्हा कथकचा क्लास चालू होता. एक साधी साडी नेसलेली, कपाळावर बटपटीत टिकली, हातात डझनभर बांगड्या, जेमतेम उंचीची, पसरलेला देह नजरेत भरेल अशी ती शुभांगी. आणि त्या शुभांगीचा अवतार पाहून त्यांच्या सेक्रेटरीने चौकशी केली. त्यांना वाटलं तिच्या मुलीसाठी ती आली आहे, पण ती स्वतःसाठी आली आहे हे कळल्यावर सेक्रेटरीनं तिला थांबायला सांगितलं. थोड्या वेळानं गुरुजींनी तिला स्वतः पाहिलं. उंचीच्या मानाने तिचं गरजेपेक्षा जास्त वाढलेलं वजन कोणाच्याही नजरेत भरत होतं. ती खांद्यावरून पदर घेऊन भांबावलेली त्यांच्याकडेच बघत होती. बोलो बेटा, क्या काम है आपका? गुरुजींनी अगदी शांतपणे विचारलं. मला असं, पण हे शिकायचं आहे, ती अडखळतच बोलली. तिच्यातील डळमळता आत्मविश्वास प्रखरतेने जाणवत होता. गुरुजींनी तिला बसायला सांगितलं आणि शांतपणे विचारलं, आप दिल से सीखना चाहते हो? तिने घाबरून फक्त मान हलवली. हो. गुरुजी शांतपणे बोलले. तो जोर से बोलिए. हाँ, मुझे ये सीखना है और मैं ये सीखूंगी. शुभांगी अवघडल्यासारखी अंग चोरून बसलेली. ती कशीबशी बोलली, हो, मला शिकायचं आहे आणि मी शिकेन. गुरुजी जोरात बोलले, और जोर से, और जोर से. मुझे सुनाई नहीं देता. तिने डोळे बंद केले आणि आईचा चेहरा नजरेसमोर आणत ती बोलली, हो, मला शिकायचं आहे आणि मी शिकणार आहे. हो, मला शिकायचं आहे आणि मी शिकणारच आहे. तिचा कातर झालेला आवाज ओळखून सुद्धा गुरुजी अजून जोराने बोलले, मुझे सुनाई नहीं दिया. शुभांगीने अंग सैल सोडलं आणि डोळे बंद करूनच आईचा चेहरा आठवून जोरात ओरडली, हो हो हो, मी शिकणार. काहीही झालं तरी मी शिकणारच. तिचा आवाज ऐकून सगळे शांत होऊन तिच्याकडे पाहू लागले. तरीसुद्धा ती रडत ओरडत होती, मी शिकणार, मला शिकायचं आहे, मी शिकणार, मला शिकायचं आहे. काहीही होऊ दे, मी शिकणारच. आणि चेहरा ओंजळीत घेऊन रडायला लागली. गुरुजींनी खुणावल्यावर प्रॅक्टिस पुन्हा चालू झाली. शुभांगीचं रडून झाल्यावर तिने डोळे पुसले आणि अवघडल्यासारखीच बोलली, सॉरी. पुन्हा बोलली, सॉरी. गुरुजी शांतपणे बोलले, उद्यापासून या और बाकी की फॉर्मॅलिटी आप सेक्रेटरी से कर लो. तो आणि गुरुजी पुन्हा शिकवायला गेले. त्यांच्या सेक्रेटरीकडे फी ऐकून तिला टेन्शन आलं. तरीही उद्या यायचं प्रॉमिस करून ती घरी आली. आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर नवरा नेहमीसारखा निवांत मोबाईलवर गेम खेळत बसल्यावर आपण विषय काढायचा हे तिनं अगदी आधीच मनाशी ठरवलं होतं. पण आजपर्यंत स्वतःसाठी एक रुपयाही न मागितल्यानं बोलायला सुरुवात कुठून करावी, कशी करावी हेच तिला कळेना. खूप विचार केल्यानंतर ती शांतपणे बोलली, ओ मी कथक क्लास लावायचा म्हणतीये. तिचा नवरा भूत बघितल्यासारखं तिला पाहू लागला आणि तुच्छपणे बोलला, काय बोललीस?
काय बोललीस तू? त्याच्या बोलण्याचा सूर ऐकून तिचा आत्मविश्वास पुन्हा डळमळीत आला. ती अडखळतच बोलली, मी कथकचा क्लास लावावा म्हणतीये. कशाला? नवरा पूर्ण वरच्या सुरात बोलला. कसला ओरडलास? असंच. मी नजर खाली झोकून बारीक आवाजात बोलली, काही गरज नाहीये, नको ते धंदे. घरी बसून बसून काही कामं नाहीत का तुला? आणि आता कुठे नाचायला जायचं आहे? आधीच मला मुलीची फी भरताना माझा बाप आठवतो, त्यात अजून तुझा खर्च नको. त्याचे शब्द तिच्या मनाला खोलवर लागले. त्याच्या आयुष्यात असलेलं तिचं स्थान, तिची किंमत तिला प्रकर्षानं जाणवली. ती किचनमध्ये आली आणि आपसुकच रडू लागली. तिच्या पाठी रमाबाईही किचनमध्ये आल्या. आपल्या मुलाचा वरच्या सुरातील बोलणं, त्याचा पुरुषी अहंकार त्यांनीसुद्धा ऐकलेला. त्यांना त्याचं विशेष काही वाटलं नाही, कारण तो सुद्धा आपल्या बापावरच गेला होता हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. रमाबाईंना पाहून शुभांगीने लगबगीने डोळे पुसले आणि रमाबाई तिच्या खांद्यावर हात ठेवून अगदी मायेने बोलल्या, प्रत्येक गोष्टीत असं मुळूमुळू रडून कसं चालेल? का नाही बोललीस त्याला? मला शिकायचंच आहे. स्वतःच्या अधिकारासाठी कधी बोलणार तू? शुभांगी रडत बोलली, ते ओरडल्यावर मला काहीच सुचत नाही, भीती वाटते मला. रमाबाईंना तिचा स्वभाव आधीच माहीत होता. त्यांना त्यांचाच पुन्हा हेवा वाटला की अशी शांत आणि सहनशील सून त्यांना मिळाली आहे. पण त्यांना शुभांगीसाठी वाईटही वाटलं. त्यांनी प्रेमानं तिला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या, तू काळजी करू नको, मी तुझी फी भरेन. शुभांगी लगेच मागे होत बोलली, नको नानी, तुम्ही तुमची सेविंग खर्च करू नका, मी बघते काहीतरी. रमाबाई आवाज चढवत बोलल्या, मी सांगितलं ना मी देते म्हणून. हवं तर तुझ्याजवळ आले की तू पुन्हा मला दे, पण आता मी देतीये ते पैसे आडेवेडे न घेता घे आणि भर. त्यांच्या रागवण्यात सुद्धा किती माया भरलेली होती. शुभांगी गहिवरल्या स्वरात बोलली, थँक्यू नानी. आता उद्यापासून मनापासून प्रयत्न कर, खूप मेहनत कर, मी आहे तुझ्यासोबत. रमाबाई शुभांगीचे डोळे पुसतच बोलल्या. शुभांगीला जणू नवीन दिशा सापडलेली. ती अगदी उत्साहाने बोलली, नानी तुम्ही फक्त माझ्यासोबत असाल ना तर मी सगळं करेन. घरचं पाहून मी माझी प्रॅक्टिससुद्धा करेन. रमाबाई तिला बोट दाखवत प्रेमाने ओरडत बोलल्या, अजिबात नाही हं, घराकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, आता मी आहे ना. तुझं सगळं लक्ष तुझ्या प्रॅक्टिसवर आणि स्वतःकडं दे. शुभांगी मनातच बोलली, कितीही माया. तिला त्यांना त्या क्षणी प्रेमाने मिठी मारावीशी वाटली. पण पहिल्यापासून रमाबाईंचा असा धाक होता की तिच्यावर आणि त्यांच्यासमोर बोलायची तिची भीती तिला वाटत होती. तिची कधी हिंमतच होत नव्हती. ती फक्त त्यांच्याकडे बघतच राहिली. जा आता झोप, रमाबाई अगदी प्रेमाने बोलल्या आणि पाण्याचा तांब्या भरून बाहेर गेला. त्या दिवशी शुभांगीला उत्साहाने झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवसापासून शुभांगीची प्रॅक्टिस चालू झाली. गुरुजींनी तिच्या हातावर धागा बांधला आणि शांतपणे बोलले, हर किसी के लिए इस धागे की अहमियत अलग होती है. आपके लिए ये धागा क्या मायने रखता है? मनगटाला बांधलेला धागा बघत शुभांगी बराच वेळ तशीच उभी होती. तिच्या डोळ्यातून पाणी पटपट पडायला लागल्यावर तिने डोळे बंद केले आणि मनगटाला बांधलेला धागा कपाळाला लावत ती तोंडातच पुटपुटली, हे माझ्या आईचं स्वप्न आहे. गुरुजींच्या अनुभवी नजरेने तिच्या डोळ्यातील जिद्द ओळखली होती. तिथे असणाऱ्या सर्वांपेक्षा ती त्यांना खूप वेगळी वाटली. तसं बाकीच्यांच्या नजरेत ती फक्त एक विनोदाचा विषय होती. तिची प्रॅक्टिस चालू झाली. तिला खूपच जड जात होतं. तिचं शरीर हलायला तयारच नव्हतं. जणू काही हाडे शरीरामध्ये चॉकअप झालेली होती. आणि पहिल्या दिवशी गुरुजींनी फक्त तिला शरीराचे हलके व्यायाम करायला सांगितले. सगळ्यांना तिचं आश्चर्य वाटत होतं. खाली वाकल्यावर तिचे हात गुडघ्याच्या खाली जातच नव्हते. काही जणांनी मनातच डोक्यावर हात ठेवल्यासारखं मारून घेतलं. आणि ही कशाला आली इथे, टाईमपास करायला?
त्या दिवशी रात्रभर अंग ठणकत असल्यानं ती विवळत होती. तरीही दुसऱ्या दिवशी ती पुन्हा प्रॅक्टिसला गेली. बरेच दिवस सवय होईपर्यंत तिला प्रचंड त्रास झाला. त्यामध्येच तिचं वाढलेलं वजन आणि त्यामुळे होणारी गुडघेदुखी तिला खूप त्रास देऊ लागली. तरीसुद्धा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून तशीच प्रॅक्टिस करू लागली. स्वतःच्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करून फक्त रमाबाईंच्या सपोर्टवर तिने घरीसुद्धा प्रॅक्टिस चालू केली. काही दिवसांनी तिचा नवरा 8 दिवसांसाठी कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. तेव्हा ती आणि रमाबाई अशाच गप्पा मारत होत्या आणि बोलता बोलता तिची झोप लागली. तिला झोपेत विवळताना पाहून रमाबाईंनी न हालून तिचे गुडघे ते पाहिले आणि त्यांना तिचं आश्चर्य वाटलं. तिच्या गुडघ्यांना चांगली सूज होती. इतका त्रास होत असतानाही तिने प्रॅक्टिस चालू ठेवली. म्हणून तिचं कौतुक करावं की तिच्यावर रागवावं हेच त्यांना कळेना. दुसऱ्या दिवशी जेव्हा शुभांगीला जाग आली तेव्हा तिचे गुडघे अजिबातच दुखत नव्हते. नाहीतर दररोज उठताना गुडघेदुखी सोबती असल्याची आठवण तिला करून द्यायची. तिने सहज गुडघे पाहिले. गुडघ्यावर अजूनही थोडासा चिकटपणा होता. तिने टिपॉयवर पाहिलं आणि तिथे तेलाची बॉटल आणि काशाची वाटी होती. म्हणजे नानींनी माझ्या गुडघ्यांना तेलाने मॉलिश केली. ती आश्चर्याने तोंडातच फुटफुटली आणि अशी सासू मिळाल्याबद्दल तिने तिथेच देवाचे आभार देखील मानले. दिवसामागून दिवस जात होते, महिन्यामागून महिने जात होते. हळूहळू तिचा बस बसू लागला. गुरुजीसुद्धा तिच्या प्रगतीवर समाधानी होते. 2 वर्षानंतर एका ठिकाणी कथकचा लाईव्ह कार्यक्रम होता आणि त्यामध्ये गुरुजींच्या काही बेस्ट शिष्यांना परफॉर्म्स करण्याची संधी मिळालेली. त्यामध्ये तीसुद्धा होती. तो कार्यक्रम पाहायला रमाबाई आणि तिच्या दोन्ही मुली स्वतः आलेल्या. सगळ्यांनी परफॉर्म केलं. शुभांगी शेवटी होती. शुभांगीला असं स्टेज काबीज करताना पाहून रमाबाईंना तिचं कौतुक वाटलं होतं. थोड्या वेळाने विजेत्यांची नावं घोषित झाली. प्रथम 3 क्रमांकात काढण्यात आले. शुभांगीला गुरुजींना आणि रमाबाईंना खूप अपेक्षा होती, पण तिचं नाव नव्हतं. नंतर मान्यवरांनी प्रोत्साहन हेतू एका नावाचा उल्लेख केला. ते नाव होतं शुभांगी भवसागर. तिला स्टेजवर बोलवलं गेलं. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि स्टेजवर जाताना रमाबाईंच्या हाताला धरून तिने रमाबाईंनाही स्टेजवर आणलं. ती नटराजची छोटीशी ट्रॉफी स्वीकारताना शुभांगीचे हात थरथरत होते. ती ट्रॉफी घेऊन शुभांगी तिथल्या कॅमेऱ्याच्या जवळ गेली आणि ती नटराजची ट्रॉफी दाखवत बोलली, "पाहिलं आई, ही मला नाही मिळाली, ही तुला मिळाली आहे." कोणाला काहीच कळत नव्हतं, पण रमाबाईंना माहीत होतं की शुभांगीने न सांगूनसुद्धा त्यांना तिची शिकण्याची जिद्द, तिची तळमळ आणि त्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलेल्या तिच्या आईसोबतचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आणि ते पाहून कळलेलं मान्यवरांनी तिला सहज उत्सुकतेने विचारलं, "तुम्ही इतक्या भरभक्कम तरीसुद्धा कथक कसं काय?" शुभांगीला या प्रश्नाचं काहीच नाही वाटलं, कारण तिच्याकडे पाहून प्रत्येकाच्या मनात येणारा हा पहिला प्रश्न होता हे तिलाही चांगलंच ठाऊक होतं. तिने हातात माईक घेतला आणि प्रेक्षकांकडे पाहून थोडी भावुक होऊन बोलू लागली, "मी खूप सामान्य स्त्री आहे. मी अतिशय सामान्य अशी स्त्री, म्हणजे फक्त चूल आणि मूल एवढंच पाहणारी. लग्न झाल्याबरोबर मी स्वतःच्या स्वप्नांना कपड्यात बांधून कुठेतरी फडताळात लपून ठेवलेलं. माझ्या आईने जे केलं मी सुद्धा तेच केलं आणि मला वाटतं प्रत्येक सामान्य स्त्री हेच करते. पण प्रत्येक आईला वाटतं आपण जे सोसलेलं ते आपल्या मुलीने सोसू नये. म्हणूनच माझ्या आईच्या तोंडून हेच शेवटचे शब्द निघाले, मला जमलं नाही, पण तू तरी तुझं स्वप्न पूर्ण कर. आणि मला वाटतं जर माझ्यासारखी शरीराने बोजड, अजिबातच आत्मविश्वासी नसलेली स्त्री जर हे करू शकते तर तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री हे नक्कीच करू शकते. स्वप्न कोणत्याही वयात पूर्ण करू शकते. खूप अवघड होतं हे माझ्यासाठी. पुरुषी अहंकार कुरवळणारा नवरा, वाढलेलं वजन, त्रास देणारी रात्रंदिवस पीडा देणारी गुडघेदुखी,
घरची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, समाजाच्या खोचक नजरा, डळमळीत आत्मविश्वास या सगळ्याला मी जर पार केलं तर फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीमुळे, ते म्हणजे माझ्या सासूबाई नानींमुळे. आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण जेव्हा घराघरात प्रत्येक स्त्रीच्या मागे जेव्हा दुसरी स्त्री अगदी खंबीरपणे उभी राहील तेव्हा अशक्यही शक्य होईल. आणि याचं जिवंत उदाहरण तुमच्यासमोर आहे. शुभांगीचा गळा दाटून आला. ती रमाबाईंकडे बघूनच बोलली, मला तुम्हा सगळ्यांसमोर नानींना सगळ्यासाठीच थँक्यू बोलायचं आहे. आणि तिने पटकन रमाबाईंच्या पायावर डोकं टेकवलं. शुभांगीच्या माहेरी ती आज लाईव्ह परफॉर्म्स करणार आहे हे सर्वांनाच माहीत होतं. त्यामुळे आधीच टी व्ही लावलेला. शुभांगीचा नंबर येईपर्यंत तिची आई सुन्नपणे टी व्हीवर नजर टाकून पडलेली. जसं शुभांगीचं नाव पुकारलं तसं तिच्या आईच्या डोळ्यात चमक आलेली तिच्या भावाने पाहिली. नॅशनल चॅनलवर शुभांगीला स्टेजवर कथक करताना पाहून तिच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. नंतर तर शुभांगी त्यांना दिसेना. त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचे ही कोणी कष्ट घेईना. त्या डोळे मिचकावतच तिला पाहण्याचा प्रयत्न करू लागल्या. आणि नंतर शुभांगीला नटराजची मूर्ती भेटल्यासारखं त्यांना पुसटसं दिसलं आणि तेव्हाच त्यांच्या डोळ्यातून शेवटचा आनंद अश्रू आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुभांगी पुन्हा बोलत होती. तिचं वक्तृत्व कौशल्य पाहून मान्यवरसुद्धा तिला ऐकत होते. तेव्हाच शेजारी उभ्या असलेल्या सासूबाईंच्या बॅगमधून मोबाईल एकसारखा व्हायब्रेट झाल्यासारखा आवाज येऊ लागला. शुभांगी त्यांच्या बॅगकडे पाहू लागली. ती बोलता बोलता थांबली आणि बॅगकडे पाहिलं आणि म्हणून सासूबाईंनी मोबाईल काढून पाहिला आणि हळू आवाजात बोलल्या, बाळा आहे. या क्षणी भावाचा एकसारखा फोन का येत असेल याचा अंदाज येऊन तिच्या हातातून माईक गळून पडला. ती तोल जाऊन गपकन खाली पडली. कंठ दाटून आला. डोळे डबडबले. रमाबाईंना काहीच कळेना. संचालक, मान्यवर सगळेच तिच्याकडे अवाक होऊन पाहू लागले. रमाबाईंनी तिचे डोळे पुसत विचारलं, काय झालं शुभांगी? ती कातर आवाजातच बोलली, आई, माझी आई, मी आज पोरकी झाले नानी. रमाबाई गहिवरल्या स्वरातच बोलल्या, मी असेपर्यंत अशी कशी पोरकी होशील तू नानी? असं अस्पष्ट पुटपुटत शुभांगी त्यांना मिठी मारून जोरजोरात रडू लागली. रमाबाई तिच्या पाठीवर थोपटत गहिवरल्या स्वरातच बोलल्या, नानी नाही, आई. त्यांचं मायेचं बोलणं ऐकून शुभांगीने रडतच अजूनच मिठी घट्ट केली. आई नावाचं मायेचं छत्र कायमचं दूर गेलं असताना तिच्या सासूबाईंनी पुन्हा तिच्यावर आपलं मायेचं एक छत्र उभारून स्त्रीचं वेगळं रूप सगळ्यांनाच दाखवून दिलं. आणि त्या क्षणी त्यांच्यात नवीन निर्माण झालेल्या नात्याला सलाम करून शुभांगीचा प्रवास अप्रिशिएशन करून संचालकांनी, मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी सुद्धा उभ्या टाळ्या वाजवल्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.